आपणच मला आपणच मला विचारलं मुंबईतली बैठक आहे, तुम्ही का आलेला नाही. मी आपल्याला सांगितलं मला अशी कोणतीही माहिती नाही मिळाली. तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला या बैठकीला बोलावलं नाही का. मी त्याला उत्तर दिलं की कदाचित त्याची आवश्यकता वाटली नसेल आणि प्रत्येक बैठकीला बोलवलंच पाहिजे असा आग्रह नसावा. असं तुमचं आणि माझं संभाषण झालं. मी आत गेल्यानंतर माझं सुप्रियाताईंचं बोलणं झालं आणि मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं अशी कोणती बैठक झालेली नाही किंवा बोलवण्यात आलेली नाही. संध्याकाळी 5 वाजता मात्र इथे येण्याच्या आधी पवारसाहेबांचं आणि माझं बोलणं झालेलं. त्या बैठकीला मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचणार आहे. आता याचा विपर्यास कोणी किती करायचा हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. उन्हाच्या परिस्थितीमुळे उन्हाळ्यामुळे ही उन्हाळ्यात सभा घेणं हे थोडंसं अवघड होणार आहे आणि म्हणून तारखा बदलण्याचा निर्णय हा अनौपचारिक चर्चेत 1 तारखेलाच संध्याकाळी व्यासपीठावर झाला. तारखा बदलल्यात की फक्त सभा रद्द करण्याचा निर्णय? तारखा बदलतात. आता उन्हाळा एवढा आहे, उन्हाळ्यात आता इथून होणाऱ्या पुढं सभा या उन्हात करणं कदाचित अवघड जाईल आणि त्यामुळं तारखा बदलात आणि काही सभा या पुढं ढकलायच्या अशी चर्चा 1 तारखेला उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं, नाना पटोले तिथं होते. सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं आहे की जे पद अस्तित्वातच नाही त्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे काय असं वेगळं केलं आहे? मुनगंटीवारांचा वारंवार तोल का जातो राष्ट्रवादीबद्दल बोलताना हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नसतं. राजकारण हे लोकांच्या, समाजाच्या मनावर आणि मानण्यावर असतं. आपण सुधीर मुनगंटीवारांची मी काही विधानं गेल्या 4 दिवसात बघतोय तर त्या विधानामध्ये राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसतोय आणि चुकीची विधानं ते करतायत. ते राज्याचे जबाबदार मंत्री आहेत आणि आमच्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात आणि देशातल्या वेगवेगळ्या भागात आमचे पवारसाहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत त्या सगळ्यांनी मिळून पुन्हा प्रयत्न केल्यावर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणारच आहे. कर्नाटकमध्ये आम्ही निवडणुका लढवतोय. त्यामुळं राष्ट्रीय पक्ष होणं आणि त्याची मान्यता मिळणं हे औपचारिकपणा आहे आणि आपल्या देशातल्या सगळ्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवारसाहेब हे अध्यक्ष असावेत ही सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे, आजही आहे. आज पवारसाहेबांनी राजीनामा दिला आहे, त्याच्यावर योग्य ती चर्चा त्यांनी जी समिती नेमलेली आहे ती समिती करेल. तुम्हाला कारण काय वाटतं साहेबांनी राजीनामा देणं आता जवळपास 24 तास उलटून गेले. तुमचं असेसमेंट काय? साहेबांना असा अचानक राजीनामा द्यावा वाटणं किंवा त्याच्या मागच्या घडामोडी नेमकं काय झालं म्हणून साहेबांनी राजीनामा दिला? आता 24 तासामध्ये तुम्हाला काय उकललं आहे ते कारण? कालच त्यांनी राजीनामा सगळ्यांच्या समोर दिला आणि ते अचानक तो निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळं त्यानंतर त्यांच्याशी चर्चा मसलत करायला काही फारशी वेळही मिळाली नाही किंवा चर्चाही झाली नाही. त्यामुळं मला कारण काय कळलेलं नाही. पण त्यांनी स्टेप डाऊन व्हायचा स्वतःहून निर्णय जाहीर केलेला. साहेब तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का मी मगाशी आज जाताना या सगळ्या तुमच्याच प्रश्नांची, तुम्हीच होता, तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी दिलेली आहेत. आता पुन्हा त्या विषयावर वेगळं काही बोललो तर ते चालवायचं कुठला हा प्रश्न तुमच्यावर. नेतृत्व बदल स्वीकारला जाईल का याबाबत संभ्रम वाटतो का तुम्हाला अजूनही? पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे पक्ष देशात वाढलेला आहे
वेगवेगळ्या देशातले कार्यकर्ते त्यांच्यामुळं त्यांच्या नावामुळं जोडलेले आहेत आणि पवारसाहेब बाजूला जाणं ही पक्षाची हानी आहे. याबद्दल महाराष्ट्रात आणि देशातल्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येऊ शकत नाही. आज त्यांनी स्वतःहून निर्णय घोषित केला आहे. आम्ही सगळे त्यांना सांगतोय की हा निर्णय योग्य नाही, हा निर्णय बदलावा आणि त्या प्रयत्नात मीच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांची मोड बांधून ठेवणार असं कोणी नेतृत्व पक्षाकडे आहे का की ते सगळे कार्यकर्त्यांना एक ठेवू शकतं किंवा जी आता फळी विस्कटत चालली आहे? आणि असं आहे की आमचा पहिला प्रयत्न आहे पवारसाहेबांनीच ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्याकडेच ते राहिलं पाहिजे. त्यातून समिती काय निर्णय घेणार आहे आणि पवारसाहेबांनी आमचा आग्रह मान्य करावा अशी आमच्या समितीतले जवळपास सगळे महाराष्ट्रातले जे आहेत त्यांचं मला खात्री आहे की हेच मत असावं. पण त्यांचं ही फळी एकत्र ठेवण्याचं काम कोण करू शकतं? सुप्रिया सुळेंचं नेतृत्व स्वीकारलं जाईल असं वाटतंय का तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष? पहिल्यांदा पवारसाहेबांचं नेतृत्व जाऊ नये बाजूला ही आमची भूमिका आहे. त्यामुळे त्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरं आज देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. दादा मात्र असं म्हटले की काही हरकत नाही नवीन अध्यक्षाची. प्रॅक्टिकली का पाहत नाही? प्रॅक्टिकली पाहत नाही कारण 2024ला लोकसभा आहे, विधानसभा पण आहे. फक्त 1.5 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे आणि त्यामुळं 1.5 वर्षाचा कालखंड हा तसा म्हटलं तर छोटा आहे आणि त्यामुळं सर्वांनाच वाटतं की ही व्यवस्था 24 सालापर्यंत चालू राहावी. नव्या अध्यक्षासाठी अजित पवार काल आक्रमक दिसले. त्यांचा स्टँड होता की नवीन अध्यक्ष येऊ द्या, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुम्हाला हे मान्य आहे का की नवीन अध्यक्ष आले तर पक्षाला आणखी उभारी मिळेल की पवारसाहेब असताना जे घडू शकतं ते नव्या अध्यक्षाच्या काळामध्ये घडू शकणार नाही असं तुम्हाला वाटतं? नवा अध्यक्ष कोण आहे, तो काम कसं करतो याच्यावर त्या विषयावर टिप्पणी करणं योग्य राहील. आज पवारसाहेबांनी जाऊ नये ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांची भूमिका आहे. लवकर मला जायचं आहे. प्लीज चलो चालू करो. संध्याकाळच्या मीटिंगमध्ये काय चव्हाण सेंटर सर संध्याकाळच्या मीटिंग मध्ये काय चर्चा होऊ शकते? मला माहित नाही ना. चला याला यांना गाडीत घालायला घेऊन चला. हे अरे हे कोण आहे? इंडिया न्यूज खबर हिंदी कुणाला नकोय ते व्हा बाजूला. सर आज कुछ मीटिंग हुई? मुझे बताया गया कि आज कोई सुबह मीटिंग नहीं है, इसलिए मेरा बहुत पहले से ही तय हुआ आज मीटिंग था कमिश्नर शुगर साहब के साथ, इसलिए मैं आया था कोई ज़रूरत के काम के लिए और इसीलिए मैं उधर से यहाँ आया. सुबह प्रसार माध्यम ने मुझे पूछा कि सुबह की मीटिंग में आप क्यों नहीं थे. बाद में मुझे पता पड़ा ऐसी मीटिंग ही बुलाई नहीं थी. तो कोई मुझे लगता नहीं कि आज सुबह कोई मीटिंग हुई है, होनी है. आपका कहना है कि पवार साहब ने कंटिन्यू करना चाहिए, सभी कह रहे, लेकिन अजीत दादा कह रहे कि नहीं, नए युवा लीडर को भी चांस देना चाहिए. देश में सारे लोग पवार साहब के तरफ देखते हुए इस पार्टी में काम कर रहे हैं. उन सारे लोगों का कहना है कि पवार साहब ही अध्यक्षता आगे जाके लोकसभा और विधानसभा के इलेक्शन के तक वो ही अध्यक्ष रहे. ये सब कार्यकर्ताओं की मांग है. बहुत सारे कार्यकर्ता मुझे बता रहे हैं और कह रहे हैं कि पवार साहब को ही रहने के लिए बोलिए. पर सर ये बताइए कि जिस प्रकार से ये सारी हलचल हो रही है, कहीं न कहीं पवार साहब को जो पिछले डेवलपमेंट्स हुए हैं पार्टी में उससे दुखी होकर ये अचानक निर्णय लिया गया है? नहीं, मुझे लगता है कि उन्होंने निर्णय कल अचानक जाहिर किया है. उसमें कारण क्या है हमें नहीं पता. जो नए नेतृत्व की बात हो रही है, 3 नवारे, आपका भी नाम है, सुप्रिया ताई का भी नाम है. नहीं, मैं तो राष्ट्रीय स्तर के ऊपर काम करने के लायक मैं खुद को नहीं समझता हूँ और मुझे राज्य में ही काम करना है. तो अभी फिर एक बार कहता हूँ कि हमारी मांग ये है कि पवार साहब ही कंटिन्यू रहे. तो अभी पर्याय नाम का विचार करना भी ठीक नहीं है. सुप्रिया ताई के अध्यक्ष के
फिर आप काम करना पसंद करोगे? आपको लगता है वो सारे पार्टी का जो निर्णय होगा वो सभी को मान्य करना पड़ेगा। पार्टी है, पॉलिटिकल पार्टी है, लेकिन पवार साहब अध्यक्ष रहने चाहिए, पवार साहब अध्यक्ष रहना चाहिए, ये हमारी सबकी मांग है। सर आपको लगता है कि सुप्रिया ताई को अध्यक्षता मिलनी चाहिए? सर आपको लगता है सुप्रिया ताई को अध्यक्षता मिलनी चाहिए? नहीं, मुझे क्या लगता है, ये इसमें कोई महत्व नहीं है। महत्व ये है कि पवार साहब अध्यक्ष रहने चाहिए, ऐसी कार्यकर्ताओं की मांग है। अभी उसके बाद जो ऑप्शंस है उसकी आज चर्चा करने की हमारी पहली मांग अगर पूरी नहीं हो रही है तो अगले ऑप्शंस का विचार हो सकता है। विठल से कहा है, जैसे आप कह रहे हो कि अचानक हुआ है ये निर्णय, लेकिन मनियार जी ने कहा है कि 1 साल से उनकी बातें हो रही थी शरद पवार जी से कि आप अभी ये उनका रिटायरमेंट का टाइम आ गया, क्योंकि उनकी आंखों के सामने नया नेतृत्व और पार्टी को फिर से बड़ा करने के लिए वो मेंटर का बाहर रहकर भी अच्छा काम कर सकते हैं। ये विठल सेठ मनियार जो बोले वो उनकी निजी बात है, प्राइवेटली उन्होंने डिस्कस किया होगा पवार साहब के साथ, लेकिन फील्ड में कार्यकर्ताओं की जो अपेक्षा है वो मैं आपको बता रहा हूँ। तुम्ही सुप्रिया सुळेचं नेतृत्व मान्य कराल का? अहो, आम्ही सगळे एकत्रितच आहे, कोण कोणाचं नेतृत्व मान्य अमान्य हा विषयच नाही आहे। तर प्रश्न एवढाच आहे की पवार साहेबांनी तिथून जाऊ नये, अध्यक्ष म्हणून काम करावं अशी भारतातल्या आणि खास करून मला जे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची ही मागणी आहे, तो आग्रह आहे। आता त्यानंतर साहेबांनी समिती नेमलेली आहे, त्या समितीचा विचार काय होतोय हे बघून मग तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देईन। सर आपको लगता है 2 दिन के बाद साहब का निर्णय चेंज हो जाएगा? ये मैं कैसे कहूँ? जयंत पाटील पुण्यामध्ये होते, सविस्तरपणे ते काय घडतायत घडामोडी त्याविषयी बोलत होते। पुढची बातमी, एनसीपी प्रतोद अनिल पाटलांनी राजीनामा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र अजूनही सुरू आहे। अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। पवार साहेब म्हणाले राजीनामा देऊ नका, पण तरीही मी राजीनामा देतो आहे, निर्णय घेतलाय जो शरद पवारांनी तो मला मान्य नाही असं अनिल पाटील म्हणतायत। एनसीपी प्रतोद अनिल पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे। खरं तर काल स्पष्टपणे शरद पवारांनी हे सांगितलं होतं की कुणीही राजीनामा देऊ नका, राजीनामा सत्र थांबवा, मात्र तरी देखील राजीनामा सत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरूच आहे। पक्षाला शरद पवारांची गरज आहे, सगळ्या नेत्यांकडून बैठकीत ही विनंती करण्यात आली आहे शरद पवार यांना। पवारांनी पुनर्विचार करावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे। के शर्मा शरद पवारांना अजून वेळ देण्याची गरज आहे असं म्हणतायत। देखिए, बैठक के अंदर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी से प्रार्थना की गई कि पूरे देश के पार्टी के कार्यकर्ता, पूरे देश के लोग ये चाहते हैं कि आपका प्रभावशाली, आपका नेतृत्व जो है वो देश को मिलता रहे और आपकी बहुत जरूरत है पार्टी संगठन में। आप अपने इस्तीफे पर पुनर्विचार करने की कृपा करें, लेकिन अभी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी की तरफ से कोई अभी निर्णय नहीं है। अभी उनसे सभी लोगों ने प्रार्थना की है और अभी उनको सोचने के लिए और अधिक व्यक्ति की जरूरत है। खूप साऱ्या घडामोडी घडतायत, एकाच वेळेला घडतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस भोवतीच हे सगळं चर्चेचा घोळाळ सुरू आहे। एका बाजूला नवे अध्यक्ष कोण असतील याच्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे, त्यासाठी बैठक वायबी चव्हाणला होतीये। एका बाजूला नाराजी सत्र सुरू आहे, कार्यकर्ते थोडे गोंधळलेले आणि आक्रमक आहेत, शरद पवारच अध्यक्ष हवेत असं म्हणतायत। सगळे नेते सुद्धा अजूनही ठाम आहेत की शरद पवारच अध्यक्ष पाहिजेत। जितेंद्र आव्हाड किंवा अनिल पाटील, अनेक असे नेते आहेत जे राजीनामा देत आहेत किंवा त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका सुरू ठेवलेली आहे। खरं तर शरद पवारांनी कालच स्पष्ट केलेलं होतं, पदाधिकारी, नेते, मंत्री कुणीही राजीनामा द्यायचा नाहीये। मात्र राजीनामा सत्र अजूनही सुरू आहे। नेमकं बैठकीत काय होतं यावर पण आपली नजर असणार आहे। पण आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय।